नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिषराव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात काल पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. कुठे झाडे पडली तर कुठे केळीच्या बागाची झाडे जी आहेत उन्मळून पडली अशी स्थिती पाहायला मिळालेली आहे. चक्रीवादळाचा तीव्र फटका बसलेला आहे. आज देखील मुसळधार पाऊस होणार आहे. कोणत्या भागात पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. जर आता पाहायला गेलं तर चक्रीवादळ आपल्याला जे आहे ते कोलकाता, ढाका, बरसेल, चट्ट इकडे राजशाहीच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा प्रभाव धनबादपर्यंत पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर हे चक्रीवादळ दुपारनंतर या भागामध्ये जाणार आहे. हा प्रभाव जर पाहायला गेलं तर आता याच्यामुळे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. आता हे अरबी समुद्राकडून देखील वारे खेचत आहे व आपल्याला महाराष्ट्राहून जे ढग जातात त्यातून स्थानिक ढग निर्मिती होत आहे व त्यामुळे राज्यात बहुतांश भागात पाऊस पडत आहे. खूप वारे आहे शेतकरी मित्रांनो. घरांची पत्रे देखील उडून गेल्यासारखी स्थिती काल राज्यात पाहायला मिळाली. पावसाचा जर जोर पाहायला गेलं तर इकडे पैठण, बीड, जामखेड, केज, पेठ, बार्शी, तुळजापूर मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, परंतु एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा पाऊस सर्वत्र नसेल. जिथे पडेल तिथे खूप जोरदार वादळी वाऱ्यासह पडेल. काल जर पाहायला गेलं तर केजच्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. बीड जिल्ह्यात काल आपण बीड जिल्ह्याचा समावेश घेतलेला होता, त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. तसंच पैठण, संभाजीनगर, जालन्यापर्यंत वातावरण आहे. तसेच जालना, जळगाव, अकोला, लोणार, पुसद, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, विजयपूर, बागलकोट, तसेच इकडे अकलूज, पुण्याचा भाग, अहिल्यादेवी नगर याही ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. परंतु एवढं लक्षात ठेवायचं की हा पाऊस सर्वत्र नसणार आहे. इकडे नाशिक, मुंबईचा भाग असेल या ठिकाणी वातावरणात तापमानच पाहायला मिळू शकतं आपल्याला. तसेच इकडे पाहायला गेलं धुळे, नंदुरबार जास्त पावसाची शक्यता राहणार नाहीये, परंतु स्थानिक ढग निर्माण होऊ शकतो. तसेच जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो इकडे विदर्भाकडे तर पूर्ण विदर्भामध्ये पाहायला गेलं तर स्थानिक ढग निर्मितीची शक्यता आहे, परंतु सगळीकडे होणार नाहीये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मराठवाड्यातील बऱ्याच भागात आज देखील पावसाची हजेरी लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. आता शेतकरी मित्रांनो त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर इकडे नागपूर, रायपूरचा भाग आहे, अमरावतीचा भाग असेल, अकोलाचा भाग असेल, या ठिकाणी देखील स्थानिक ढग निर्मितीनुसार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी हलका पाऊस राहील किंवा मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. इकडे गोंदियाचा भाग असेल याही ठिकाणी तशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे. चंद्रपूर, पुसद जो भाग आहे, यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी जास्त सध्या तरी पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु एवढं आता लक्षात ठेवायचं आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोठेही अचानक जे आहे ती स्थानिक ढग निर्मिती होऊन पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. त्यामुळे आभाळ थोडंफार जरी दिसलं तरी जनावरांना जे आहे ते गोट्यात बांधावे, झाडाखाली बांधू नये. विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.